स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 10वीचा जो चौथा चॅप्टर आहे 1.4 बी स्मार्ट या चॅप्टरचे प्रश्न उत्तर, त्यामध्ये वॉर्मिंग अप, इंग्लिश वर्कशॉप, मार्जिन क्वेश्चन्स, त्याचबरोबर लँग्वेज स्टडी हे आपण काय करणार आहोत डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. ओके, सर्वात महत्त्वाची गोष्ट चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा काय होईल तर सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत 10वीचे सर्व चॅप्टर्स आणि त्याचबरोबर ग्रामरची स्पेशल लिंक, म्हणजे त्या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर सर्व ग्रामरचे टॉपिक तुमच्या समोर येऊन जातील. ते बघितल्यानंतर तुम्हाला ग्रामरचं जी अडचण आहे ती कायमस्वरूपी निघून जाईल 10वीसाठी स्पेशली. आणि 10वीचे चॅप्टर्सचे जे व्हिडिओ ते सुद्धा तुम्हाला त्यामध्ये मिळून जातील. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन निश्चितच त्या लिंक्स चेक करा. असो, आता विचारूया बी स्मार्ट या चॅप्टरचं वॉर्मिंग अप, इंग्लिश वर्कशॉप, मार्जिन क्वेश्चन्स आणि लँग्वेज स्टडीचे जे प्रश्न उत्तर आहेत ते चांगल्या प्रकारे समजून घेऊया. वन 1.4 बी स्मार्ट हा जो लेसन आहे त्यातलं वॉर्मिंग अप पासून सुरुवात करतोय. काय प्रश्न दिला बघा. अन ॲक्रोस्टिक इज अ फॉर्म ऑफ रायटिंग वेअर द फर्स्ट लेटर्स इन ईच ऑफ द लाईन्स फॉर्म्स अनादर वर्ड. ओके, प्रिपेअर ऑन युअर ओन सच ॲक्रोस्टिक्स फॉर. आता ॲक्रोस्टिक म्हणजे काय याचा अर्थ दिलेला आहे इथे. सुरुवातीला डेफिनेशनमध्ये सांगितलं आहे की एक फॉर्म ऑफ रायटिंग हे एक लिहिण्याची एक पद्धत आहे ज्यामध्ये आपल्याला दिसून येतं की जे शब्द असेल त्या ओळीत एखादा शब्द आहे त्यातला जे एक फर्स्ट लेटर आहे, सेकंड लेटर आहे, थर्ड लेटर आहे, त्यापासून काय केलं जातं तर वेगवेगळ्या प्रकारचे वर्ड्स तयार केले जातात. ओके, त्याला आपण ॲक्रोस्टिक असं म्हणतो. ओके, ठीक आहे. तर मग आता तुम्हाला अशा प्रकारचं ॲक्रोस्टिक बनवायचे तर सुरुवातीला एक दिलं युअर डिअरेस्ट फॅमिली मेंबर. तुमचा जो डिअरेस्ट फॅमिली मेंबर आहे त्याचं ॲक्रोस्टिक बनवायचं. जसं मदरपासून आता एक एक लेटर तुम्ही घेतला MOTHER. एमपासून एक शब्द तयार होईल, ओपासून एक तयार होईल आणि THER प्रत्येकापासून एक एक शब्द तयार करायचा आहे. ओके, आन्सर बघा काय दिलेलं आहे. मग एमपासून मर्सीफुल, ओपासून ओपन हार्टेड, Tपासून थॉटफुल, Hपासून हार्ट वॉर्मिंग, पासून एलिगंट आणि R पासून रिलायबल. ओके, पुढचा आहे बेस्ट फ्रेंड. आता माझ्या मित्राचं नाव नितीन आहे समजा, तर मी लिहिणार नितीनचं तर N पासून नोबल, I पासून इंटरेस्टिंग, T पासून ट्रस्टवर्दी, I पासून इमॅजिनेटिव्ह आणि N पासून नॉटी. अ क्वालिटी ऑर फिलिंग, एखादी क्वालिटी किंवा फिलिंग आहे त्यासाठी कुठला शब्द तुम्ही घेणार. जसं मी घेतलं हॅपी. H पासून हेल्दी, A पासून अम्युझिंग, P पासून प्लीझंट, P पासून पुन्हा प्लेफुल, Y पासून युथफुल. ओके, आता हे जर तुम्हाला लिहायचे असेल त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय तुमच्याकडं ॲडजेक्टिव्स तुमचे चांगले पाहिजेत. ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्ब तुमचे जर पार्ट असतील तर तुम्ही चांगल्या प्रकारे बनवू शकता. एनी प्रोफेशन, डॉक्टर घेऊया, टीचर घेतलं असतं परंतु थोडंसं वेगळं एखादं प्रोफेशन. D पासून डिवोटेड, O पासून ऑब्झर्वंट, C पासून कम्पॅशनेट, T पासून थॉटफुल, O पासून ऑर्गनाइज्ड, R पासून रिलायबल. हे काही शब्द आपण घेऊ शकतो डॉक्टर या प्रोफेशनसाठी. ओके, तर हे झालेत ॲक्रोस्टिक्स. ओके, तुम्ही पण तुमच्या मनाने आणखीन तुमच्या पद्धतीने वेगळे तुम्ही लिहू शकता. मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखल दिलेले आहेत. से वेदर द अंडरलाइन वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस आर यूज्ड ॲज अ नाउन ऑर वर्ब ऑर ॲडजेक्टिव्ह. काही वाक्य दिलेले आहेत त्यामध्ये जे अंडरलाईन केलेले शब्द आहेत किंवा वर्ड्स आहेत त्यांना आपण म्हणतो, तर त्यांना काय वापर केला आहे त्यांच्या वाक्यामध्ये, नाउन म्हणून आले आहेत, वर्ब म्हणून आले आहेत की ॲडजेक्टिव्ह म्हणून आले आहेत ते तुम्हाला ओळखायचं आहे. सुरुवातीला दिले पहिलं वाक्य दिलं आहे आय वॉक टू स्कूल एव्हरी डे. आता यात वॉक जो आहे अंडरलाईन केलेला तो आलेला आहे वर्ब म्हणून. ओके, सब्जेक्ट नंतर वर्ब म्हणून तो आलेला आहे डिरेक्टली. ओके, आता हे समजण्यासाठी मी काय केलं बघा, नाउन प्रोनाउन हे जे काही शब्दांच्या 8 जाती त्यांच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवलेले आहेत. जर तुम्ही ते जाऊन बघितले तर तुम्हाला हे काय होईल तर इझिली तुम्हाला समजून जाईल. इझिली तुम्ही फाइंड आउट करू शकता की वर्ब म्हणून आलेला आहे की नाउन म्हणून आलेला आहे, हे तुम्हाला इझिली समजून जाईल. त्यासाठी तुम्हाला ते 8ही पार्ट्स ऑफ स्पीच जे आहेत शब्दांच्या जाती आहेत ते तुम्हाला बघावे लागतील. वाटलंच तर मी तशी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो, तुम्ही त्यावर जाऊन काय करू शकता सर्व बघू शकता. ओके, डिस्क्रिप्शन निश्चित बघा. बी आय गो फॉर अ वॉक एव्हरी डे. आता वॉक जो आहे तो नाउन म्हणून आलेला आहे. ओके, कसा आला आहे तर त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की ते व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला एकदम व्यवस्थित समजून जाईल. दे गेव मी अ गिफ्ट एव्हरी डे. आता इथे गिफ्ट जो आहे तो नाउन म्हणून आलेला आहे. पुढचा वाक्य आहे यू कॅन गिफ्ट हर अ स्टोरी बुक. आता इथं
गिफ्ट हा शब्द वर्ब म्हणून आलेला आहे. ओके. इट वॉज सोल्ड ॲज अ गिफ्ट पॅक. आता इथे गिफ्ट जो आहे तो ॲडजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे. ओके. दे ब्रॉट अ न्यू हाऊस ऑन 10th स्ट्रीट. आता इथे हाऊस जो आहे तो नाऊन म्हणून आलेला आहे. द वॉटर टँक्स लीक अ लॉट. इथे लीक हा शब्द वर्ब म्हणून आलेला आहे. द ओल्ड एज होम हाऊसेस 100 एजिंग अँड होमलेस पीपल. इथं हाऊसेस हा शब्द वर्ब म्हणून आलेला आहे. तर सर्वांनी तो व्हिडिओ बघा. ग्रामरचे 8 पार्ट्स ऑफ स्पीच तुम्हाला अडचण येणार नाही. हे सगळे प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके. मार्जिन क्वेश्चन्स आहे. त्यातला पहिला मार्जिन क्वेश्चन आहे बघा. व्हाय डू सम पीपल फाइंड सेटिंग गोल्स अ चॅलेंज. आता काही लोक जे असतात त्यांना गोल सेट करणं एक चॅलेंज वाटतं, एक कठीण किंवा अवघड त्यांना ते वाटतं. ओके. आव्हानात्मक त्यांना ते वाटतात. मग आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता सम पीपल फाइंड सेटिंग गोल म्हणजे गोल ठरवणं, ध्येय निश्चित करणं हे चॅलेंज आहे. त्याच्यामध्ये खाली काही कारणं दिलेली आहेत. त्यामध्ये नंबर 1 दे हॅव फिअर ऑफ फेल्युअर. त्यांना भीती वाटते कशाची तर फेल होण्याची. ओके. सेकंड दे कॅन नॉट डिसाईड व्हॉट दे वॉन्ट टू अचीव इन द एंड. ते डिसाईड करू शकत नाहीत त्यांना जे अचीव करायचं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. नंबर 3 दे आर नॉट कॉन्फिडंट अबाउट अकम्प्लिशिंग देअर गोल. त्यांच्यामध्ये काही कॉन्फिडन्स नाही म्हणजे ते त्यांचा स्वतःवर विश्वास नाही आहे. कशासाठी तर एखादं गोल अकम्प्लिश करण्यासाठी किंवा साध्य करण्यासाठी. गोल म्हणजे आपण त्याला म्हणतो ध्येय साध्य करण्यासाठी त्यांचा स्वतःवर काय नाही तर विश्वास नाही. क्वेश्चन नंबर 2 काय दिलं बघा. हाऊ डज क्वालिफाईंग गोल्स हेल्प अस. जी ध्येयनिश्चित आपण करतो ती आपल्याला कशा प्रकारे मदत करते. ध्येयनिश्चित आपल्याला कशा प्रकारे मदत करत असते. आन्सर लिहू शकता तुम्ही. क्वालिफाईंग गोल्स हेल्प अस म्हणजे ध्येयनिश्चिती जी आहे ती आपल्याला मदत करते बाय प्रोव्हाइडिंग स्पेसिफिक वे टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल. म्हणजे आपला जो ध्येय आहे त्याच्या जी आपण त्या ध्येयाकडे व्यवस्थित वाटचाल करतोय की नाही हे ट्रॅक करण्यासाठी, त्याचा पाठलाग करण्यासाठी, आपली प्रोग्रेस होती की नाही हे बघण्यासाठी आपण जे ठरवलेलं गोल असतं ते आपल्याला काय करत असतं तर मदत करत असतं. क्वालिफाय करणं किंवा ध्येयनिश्चित आपल्याला त्यातून काय होत असतं तर फायदा होत असतो ध्येयनिश्चितीतून. वी कॅन जज our performance by tracking progress and find out the areas where we need improvement. आपण काय करू शकतो स्वतःचा परफॉर्मन्स जो आहे तो चेंज करू शकतो. म्हणजे त्याचा आपण त्याला चेक करू शकतो व्यवस्थितरित्या आपला परफॉर्मन्स कसा. तर आपण जे गोलकडे आपण जातोय साध्याकडे जातोय तर त्याला ट्रॅक करून आणि आपल्याला याच्यामुळे सापडू शकतं की आपल्याला कुठे इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे, कुठे आपल्याला बदल करण्याची गरज आहे हे आपल्याला काय होऊन जाईल त्यामधून कळून जाईल. व्हॉट फॅक्टर इज अनरियल वाईल सेटिंग गोल्स. जेव्हा तुम्ही गोल सेट करता त्यावेळेस कुठले फॅक्टर जे असतात ते अवास्तव असतात. ओके. म्हणजे वास्तविकतेत नसतात. त्याच्यामध्ये आन्सर तुम्ही लिहू शकता. एक्सपेक्टिंग टू बिकम अन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाइम इज अनरियल व्हाईल सेटिंग गोल्स. ज्यावेळेस तुम्ही गोल सेट करता आणि तुम्ही ज्यावेळेस असा गोल सेट करता की एक्सपेक्ट करता तुम्ही एखादी गोष्ट की तुम्ही एक्सपर्ट होणार ओके एखाद्या गोष्टीमध्ये शॉर्ट अमाऊंट ऑफ टाइम म्हणजे खूप कमी वेळेमध्ये, तर ही एक अनरियल सिच्युएशन आहे. म्हणजेच अवास्तवशी सिच्युएशन आपल्याला सांगता येईल किंवा अवास्तवशी गोष्ट आहे. बिल्डिंग एक्सपर्टाईज ऑलवेज टेक्स टाइम. एक्सपर्ट बनणं हे काय तर एक टाइम टेकिंग प्रोसेस आहे, त्यामध्ये खूप जास्त वेळ लागतो. क्वेश्चन नंबर 4 टू व्हॉट आर एफर्ट्स टुवर्ड सक्सेस कम्पेअर्ड व्हाय. आता सक्सेसला कशाबरोबर कम्पेअर केलं जातं, कुठल्या परिश्रमाबरोबर कम्पेअर केलं जातं आणि का. तर आन्सर लिहिता येईल बघा. एफर्ट्स टुवर्ड सक्सेस इज कम्पेअर टू अ वॉक इन द डार्क. जे एफर्ट्स की जे तुम्ही परिश्रम घेतात सक्सेस होण्यासाठी ते कम्पेअर केले जातात अ वॉक इन डार्क म्हणजे जे तुम्ही अंधारात चालता त्याच्यासोबत. दिस इज बिकॉज याच्यामागचं कारण काय आहे. जस्ट लाईक वॉकिंग इन द डार्क म्हणजे आज तुम्ही अंधारात चालता सक्सेस डिपेंड्स अपॉन हाऊ वी अप्रोच अँड हँडल प्रॉब्लेम्स सच ॲज फाइंडिंग द राईट footing, precisely mastering the skills and getting to the next place. म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही काय करता डार्कमध्ये म्हणजे अंधारात चालतात तर सक्सेससुद्धा त्याच्यावर डिपेंड आहे. तशा प्रकारचं आहे की तुम्ही कुठल्याही प्रॉब्लेमला कशा प्रकारे हँडल करतात, कशा प्रकारे सामोरे जातात. ओके. कशासाठी तर एक राईट फुटिंग म्हणजे योग्य असा मार्ग मिळण्यासाठी. ओके. आणि एक चांगले एक प्रकारचे स्किल्स आत्मसात करण्यासाठी आणि गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस आणि नवीन जागेवर जाण्यासाठी हे सक्सेससोबत आपण काय करू शकतो तर कम्पेअर करू शकतो. कशाला तर अंधारात चालण्याला. ओके. तर पुढचा आहे इंग्लिश वर्कशॉप. त्यातला पहिला प्रश्न दिसतोय बघा तुम्हाला. कंपोनंट्स ऑफ सक्सेस. तर आपल्याला ते कंपोनंट्स ऑफ सक्सेस काय करायचे तर फील करायचे आहेत. मी डिरेक्टली आन्सर दिलेले डायग्राम याच्यात वापरलेली नाही.
ओके, तर कंपोनंट कुठल्या सक्सेसचे, तर एक स्पेसिफिक असणं गरजेचं आहे. ओके, अचिवेबल, रिअलिस्टिक, ओके, बिल्डिंग एक्सपर्टाईज, टाइम बाउंड, स्किल, विल, नॅचरल टॅलेंट, मेजरेबल, ट्रॅकिंग प्रोग्रेस. हे काही तर कंपोनंट्स आहेत कशाचे, तर सक्सेसफुल होण्याचे. याचे अर्थ तुम्हाला मराठीमध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. ओके, चला पुढे बघूया. पिक आउट एक्झाम्पल्स फ्रॉम द टेक्स्ट दॅट सपोर्ट ईच ऑफ द फॅक्ट. काही एक्झाम्पल्स तुम्हाला टेक्स्टमधून घ्यायचे आहेत, टेक्स्टबुकमधून खाली दिलेल्या लाईन्स एक्सप्लेन करण्यासाठी. ओके, किंवा त्यांना सपोर्ट करण्यासाठी. तर पहिला जे आहे ते आहे गोल शुड बी अचिवेबल. गोल जे आहे ते कसं असावं, अचिवेबल असावं, म्हणजे साध्य करण्यायोग्य ते असावं. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता, ॲज स्टुडंट्स, एक स्टुडंट म्हणून वी कांट बिकम अ प्रेसिडेंट. आपण प्रेसिडेंट बनू शकत नाही एक विद्यार्थी असताना, किंवा मग प्राईम मिनिस्टर बनू शकत नाही. बट कॅन होप टू रीच दोज हाईट इन फ्युचर. परंतु आपण अपेक्षा बाळगू शकतो की भविष्यामध्ये मी त्या हाईटपर्यंत जाईल. हे एक्झाम्पल बुकमध्ये आपलं सापडतं. सेकंड बी, अ टाइम लिमिट शुड बी सेट टू अचीव गोल्स. एक टाइम लिमिट आपण सेट केला पाहिजेत कुठले गोल किंवा कुठले ध्येय साध्य करण्यासाठी. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता, टू रिड्यूस वेट. जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे, वी नो हाऊ टू गो अबाउट इट. तर आपल्याला माहिती पाहिजे की आपण कशा प्रकारे ते कमी करायचं आहे. बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ॲक्शन, जर आपण काय केलं नाही, कन्सिस्टंट नसेल आपण टायमासंदर्भात, आपल्या कामासंदर्भात, आपल्या ॲक्शन संदर्भात, इट नेवर बिकम अ रियालिटी. ते काय होऊ शकत नाही, कधी रियालिटीमध्ये येऊ शकत नाही. इट मे बी एक्झरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. त्यासाठी काय गरजेचं, तर एक्झरसाइज, डाएट चांगला असावा आणि स्ट्रेस फ्री म्हणजेच कुठल्या प्रकारचे स्ट्रेस किंवा टेन्शन आपल्या डोक्यामध्ये नसावं. ओके, असे विचार आपल्याकडे जर असतील तर निश्चितच ते शक्य होईल. क्वेश्चन नंबर सी, अ स्पेसिफिक फील्ड एरिया हॅज टू बी फिक्स टू अचीव गोल्स. एक स्पेसिफिक फील्ड असेल, एरिया असेल, हॅज टू बी फिक्स टू अचीव गोल्स. तो काय केला पाहिजे, तर आपण ठरवला पाहिजे कशासाठी, तर अचीव करण्यासाठी, आपलं गोल, आपलं ध्येय करण्यासाठी. एखादी स्पेसिफिक फील्ड असेल किंवा मग एखादा एरिया असेल. आन्सर काय दिले बघा. फॉर एक्झाम्पल उदाहरणादाखल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस. जर तुम्ही घर बांधत आहात, व्हॉट एक्झॅक्टली इज कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. तर त्यासाठी किती कॅपॅसिटीची गरज आहे आणि हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच, आणि त्याला आपण किती ताणू शकतो, हे महत्त्वाचं असणार आहे. म्हणजे स्पेसिफिक फील्ड किंवा एरिया आपण फिक्स केला पाहिजेत आपलं ध्येय साध्य करण्यासाठी. गुड रिझल्ट्स डिपेंड अपॉन द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ वर्क पुट इन. चांगल्या प्रकारचा रिझल्ट जो असतो तो डिपेंड असतो कशावर, तर क्वालिटी आणि क्वांटिटीवर. जे आपण काम करतो त्याची क्वालिटी आणि क्वांटिटीवर काय असतं, तर गुड रिझल्ट, चांगला रिझल्ट डिपेंड असतो. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता, लाईफ इज समथिंग लाईक ट्रम्पेट. लाईफ कशी, तर एका ट्रम्पेट सारखी आहे. इफ यू डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. जर आपण त्यात काही टाकलं नाही तर ती काय होणार, तर आपल्याला याच्यातून काही मिळणार नाही. ओके, क्वेश्चन नंबर ई, अ बेंचमार्क इज निडेड टू ट्रॅक प्रोग्रेस. एक बेंचमार्क, एक स्टँडर्डची गरज असते कशासाठी, टू ट्रॅक प्रोग्रेस, प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी. आन्सर, वाईल प्लेइंग फुटबॉल. ज्यावेळेस तुम्ही फुटबॉल खेळत असता, वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन. एखाद्याचा रोल आणि त्याची पोझिशन जी असते ती क्लिअरली डिफाईन केलेली असते. म्हणजे स्टँडर्ड हे गरजेचं असतं आपला प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी. ओके, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. खाली दिलेले सेंटेन्सेस तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. आता डिरेक्टली आन्सर मी इथे दिलेले आहेत बघा. स्मार्ट गोल्स आर अ मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल इच सक्सेस. ओके, एक प्रकारची मेथोडॉलॉजी आहे स्मार्ट गोल्स, जी काय करते, ऑफ थिंकिंग, कशाची, विचार करण्याची, दॅट हेल्प्स पीपल इच सक्सेस. कशासाठी, तर लोकांना ती मदत करते सक्सेसफुल होण्यासाठी. टू व्हॅल्युएबल ॲसेट्स ऑफ सेटिंग गोल्स. दोन महत्त्वाच्या ॲसेट, संपत्ती आहेत कशाच्या, तर गोल सेट करण्याच्या. त्यामध्ये काय, तर अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी, वास्तविकतेचा सेन्स असणं, अँड अ स्टेपिंग स्टोन टू इलिमिनेट द पाथ. आणि एक स्टेपिंग स्टोन बनणं ज्यातून काय करू शकता तुम्ही, इलिमिनेट करता कायला, तर पाथला, तुमच्या रस्त्याला. तर पुढचं आहे रीड दिस कोट. हे कोट वाचायचं आणि तशा प्रकारचे कोट्स तुम्हाला लिहायचे आहेत. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. जर आपण काही टाकलंच नाही तर आपल्याला काही मिळणार नाही. याचा अर्थ काढायचा आहे आणि त्यानुसार सिमिलर कोट्स तुम्हाला शोधायचे आहेत. ओके, शोधायचे म्हणजे तुम्ही स्वतः लिहायचे. आता सिमिलर कोट्स आहे, यू रीप ॲज यू
सो जसं तुम्ही पेराल तसं उगवेल. इनपुट इज इक्वल टू आउटपुट, जितकं तुमचं इनपुट द्याल तुम्ही तितकं तुम्हाला आउटपुट मिळेल. नो पेन नो पेन, तकलीफ नाही मिळणार नाही. व्हेअर देर इज अ विल देर इज अ वे, जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे. व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. ओके, वेल बिगन इज हाफ डन, चांगली सुरुवात ही काहीतरी अर्ध पूर्णत्वाकडे गेलेली असते. आता क्वेश्चन नंबर 5 आहे, ड्राफ्टिंग अ स्पीच. तुमच्या ग्रुपसोबत डिस्कस करा, इच ब्लॉक आणि नोट्स बनवा. ओके, तर हाऊ आय कॅन ड्राफ्ट अन इम्प्रेसिव्ह स्पीच. मी चांगल्या प्रकारचं एखादं इम्प्रेसिव्ह स्पीच असेल ते कशा प्रकारे मी ड्राफ्ट करू शकतो किंवा कशा प्रकारे मी लिहू शकतो, हा पॉईंट इथे आहे. तर हे जे पॉईंट्स त्यामध्ये आलेल्या गोष्टी आहेत, तर डू आय नो द फॉर्मॅट, मला फॉर्मॅट माहिती पाहिजे का. हाऊ टू स्टार्ट, कशी सुरुवात करावी. व्हॉट टू राईट, काय लिहावं. हाऊ टू ब्रिंग क्वालिटी इन माय स्पीच, कशा प्रकारे माझ्या स्पीचमध्ये गुणवत्ता आणावी. व्हॉट आर द रिलेव्हंट थॉट्स, स्लोगन्स, मॅगझिम्स, कुठल्या प्रकारचे थॉट्स किंवा मग स्लोगन्स रिलेटिव्ह आहेत. विच आर द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट्स टू इन्क्लुडेड, कुठले एलिमेंट्स हे महत्त्वाचे आहेत इन्क्लूड करण्यासाठी किंवा ते घेतले पाहिजेत स्पीचमध्ये. व्हॉट इज अ सिस्टमॅटिक ओव्हरऑल प्रोसिजर टू जस्टिफाय अन इम्प्रेसिव्ह स्पीच, एक सिस्टमॅटिक अशी कुठली प्रोसिजर आहे की जी काय करते तर इम्प्रेसिव्ह स्पीच बनवण्यासाठी कारणीभूत असते किंवा वापरली जाते. व्हॉट शुड बी द साईज लेंथ ऑफ स्पीच, आणि जे काही स्पीच आहे त्याची साईज किती असावी, त्याची लेंथ किती असावी. ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे तर ह्या स्पीचचा वापर करायचा आहे तुमच्या ज्यावेळेस तुम्ही स्पीच द्याल त्यावेळेस, या सगळ्या गोष्टीचा, या सगळ्या फॅक्टर्सचा. ओके, त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 6, स्पीच डेव्हलपमेंट. ओके, आता स्पीच डेव्हलपमेंटचा जो प्रकार आहे त्यामध्ये ए कंटेंट, ओके, ग्रीटिंग अँड इंट्रोडक्शन ऑफ द टॉपिक. ओके, इन्फॉर्मेशन बेस आहे आपला स्पीच देण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा वापर करायचा आहे. कंटेंट मध्ये आपण असणार आहोत, घेणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे ग्रीटिंग अँड इंट्रोडक्शन ऑफ द टॉपिक, सर्वांचं वंदन करणे, इंट्रोडक्शन देणे टॉपिकचं. एक्सपोजिशन ऑफ मेन थीम, क्लॅरिटी ऑफ मेसेज, एक्सपोज करणं तुमचा जो मेन आयडिया आहे ती इंट्रोडक्शनमध्ये, आणि क्लॅरिटी द्यायची तुमची मेसेजची. ऑर्गनाइज थॉट्स हे कलेक्ट करायचे, आयडियाज कलेक्ट करायच्या, त्या सांगायच्या. मॉरल अँड प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन विथ एक्झाम्पल्स, मॉरल आणि प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन म्हणजे त्याचा वास्तविक उपयोग काय आहे ते तुम्हाला एक्झाम्पल देऊन पटवून सांगायचं आहे. कंक्लुजन, शेवट तुम्ही करणार आहात. ओके, हे तुमचं असणार आहे कंटेंट, कशाचं, स्पीचचं. स्पीकिंग प्रेझेंटेशन, त्यामध्ये दिसेल तुम्हाला व्हर्बल क्लॅरिटी, बोलण्याची तुमच्यामध्ये स्पष्टता असावी. प्रोनाऊन्सिएशन ऑफ वर्ड्स, शब्द हे चांगल्या प्रकारे प्रोनाऊन्स केले जावेत. व्हॉइस मॉड्युलेशन, आवाजामध्ये चढ उतार असावा. अँड प्रोजेक्शन म्हणजे त्याचे प्रक्षेपण तुम्ही करणार आहे, सांगणार आहे ते क्लिअर असावं. प्रेझेंटेशन अँड स्पीकिंग स्टाईल, बोलण्याची पद्धत आणि प्रेझेंटेशन कसं असावं तर मॅनरिझम म्हणजे वागण्या बोलण्याची एक मॅनर तुमच्यात असावं, बोलण्याचं एक मॅनर तुमच्याकडे असावं. ऑडियन्स आय कॉन्टॅक्ट म्हणजे तुम्ही ऑडियन्सकडे पाहून बोलणार आहात. ॲबिलिटी टू कीप द ऑडियन्स एंगेज, आणि तुमच्याकडे ती पात्रता असावी की ज्यातून तुम्ही काय करणार, ऑडियन्सला एंगेज करणार आहात. कॉन्फिडन्स, स्वतःवर विश्वास असावा. जेस्चर अँड एक्सप्रेशन, स्टेज करेज, एक जेस्चर एक्सप्रेशन असावेत आणि तुमच्याकडे स्टेज करेज असावं. सी, युजफुल फ्रेजेस अँड व्होकॅब्युलरी, युजफुल फ्रेजेस कुठले आणि व्होकॅब्युलरी कुठली आहे त्याचा वापर तुम्ही केला पाहिजे योग्य प्रकारे. इट्स अ, आता ही काय कशा प्रकारे सुरुवात करणार किंवा कशा प्रकारे तुम्ही व्होकॅब्युलरीचा वापर करणार, कशा प्रकारे तुम्ही फ्रेजेस वापरणार, काही युजफुल गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. त्यामध्ये ए दिसते आपला, इट्स अ प्लेजर टू सी यू ऑल, तुम्हाला बघून सर्वांना आनंद होतोय. आय एम हॅपी टू सी यू टुडे, तुम्हाला बघून आज मला आनंद आहे, आम्ही आनंदित आहे. इट्स गुड टू सी यू ऑल हिअर, तुम्हाला इथे बघून आनंद होतोय. अशा प्रकारे सुरुवात करू शकता की या फ्रेजेस तुम्ही वापरू शकता तुमच्या भाषणामध्ये. ओके, त्यानंतर आहे द पर्पज एम ऑफ दिस स्पीच, हे स्पीच देण्यामागचं कारण किंवा मग ध्येय, उद्देश काय आहे, अशा प्रकारचे फ्रेज तुम्ही वापरू शकता. आय विल फोकस ऑन 1, 2, 3 मेजर इश्यूज, मी काही 1, 2, 3 पॉईंटवर काय करणार आहे तर फोकस करणार आहेत. इफ यू हॅव एनी क्वेश्चन फील फ्री अँड आस्क मी, जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर एकदम फ्री फील करा आणि मला विचारू शकता. क्वेश्चन नंबर 7 आहे डूज अँड डोंट्स, काही गोष्टी करायच्या काही गोष्टी करायच्या नाही फॉर डिलिव्हरिंग स्पीच, एखादं स्पीच तुम्ही देत असताना त्यावेळेस तर काही पॉईंट्स तुम्हाला ॲड करायचे आहेत. तर आता डूज आणि डोंट्स दोन पॉईंट दिलेले आहेत, जसं टॉक स्लोली, हळूवार बोला. एम्पसाइज कीवर्ड्स, जे महत्त्वाचे शब्द आहेत त्याच्यावर फोकस करा. आणि डोंट्समध्ये दिलेले डोंट मम्बल म्हणजे गुणगुणू नका किंवा काही गोष्टी चढवत बसू नका. डोंट लुक अप अँड डाऊन, खालीवर बघू नका. तर आता याच्यात आणखी पॉईंट्स तुम्हाला लिहायचे आहेत. तर आपण सुरुवातीला डूज बघूया, नंतर डोंट्स बघूया. ओके, डूजमध्ये पुढचा पॉईंट दिसतो आपला बी कॉन्फिडंट, आत्मविश्वास ठेवा. मेंटेन आय कॉन्टॅक्ट, आय कॉन्टॅक्ट तुम्ही मेंटेन करा जेव्हा तुम्ही स्पीच देता त्यावेळेस.
स्पीक लाऊडर अँड क्लिअरली, मोठ्याने बोला आणि क्लिअर बोला, स्पष्ट असावं तुमचं बोलणं. रिमेन चेअरफुल, आनंदी असा. यूज मिनिंगफुल क्वालिटी लँग्वेज, चांगल्या प्रकारची मिनिंगफुल अशी क्वालिटी लँग्वेज वापरा. एक्झाम्पल्स द्या. बी पोलाइट आणि नम्र असा. ओके. आणि डोंट्समध्ये तुम्ही लिहिणार डोंट मंबल जे दिलेलं आहे. डोंट लुक अप अँड डाऊन, वरती खाली बघू नका, गुणगुणू नका. डोंट बी नर्वस, नाराज असू नका. डोंट फॉरगेट, विसरू नका. डोंट टॉक टू लॉंग, खूप जास्त वेळ बोलू नका. डोंट रिपीट थिंग्स, पुन्हा पुन्हा काही गोष्टी रिपीट करू नका. डोंट बी रेस्टलेस, आणि रेस्टलेस असू नका, गोंधळलेले असू नका. ओके. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 8. यू आर गोइंग टू पार्टिसिपेट इन अन इंटर स्कूल इलॉक्युशन कॉम्पिटिशन. तुम्ही काय करणार तर एक इंटर स्कूल इलॉक्युशन कॉम्पिटिशन आहे, वक्तृत्व स्पर्धा आहे. सब्जेक्ट दिलेला आहे तुमच्यासाठी हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ, सक्सेस आयुष्यामध्ये कसं मिळवावं. तर तुम्हाला एक स्पीच बनवायचं आहे आणि ते प्रेझेंट करायचं आहे त्या कॉम्पिटिशनमध्ये. ओके. आन्सर तुम्ही लिहू शकता याचं. रिस्पेक्टेड चेअरपर्सन, प्रिन्सिपल, टीचर्स अँड माय फ्रेंड्स. माझे मित्र, प्रिन्सिपल आणि चेअरपर्सन तसेच शिक्षक यांना सर्वप्रथम आदराने नमस्कार. आय स्टँड बिफोर यू टू डिस्कस हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ. मी इथे उभा आहे डिस्कस करण्यासाठी हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ, आयुष्यामध्ये सक्सेस कसं मिळवावं. द पर्पज ऑफ दिस स्पीच इज टू हेल्प पीपल अंडरस्टँड गोल्स आर नेसेसरी ऑन द पाथ ऑफ सक्सेस. तर या स्पीचचा उद्देशच असा आहे की काय होईल, यातून काय साध्य करता येईल तर लोकांना समजेल की गोल्स कशी गरजेचे आहेत कशामध्ये तर सक्सेस मिळवण्यासाठी. आय होप बाय द एंड ऑफ दिस सेशन वी ऑल विल हॅव अ क्लिअरर पिक्चर ऑन सक्सेस. मला अशी अपेक्षा आहे की या स्पीचच्या नंतर सर्वांना क्लिअर होईल सक्सेस म्हणजे काय, व्हॉट इट मीन्स अँड हाऊ टू अचीव इट. काय असतं सक्सेस आणि त्याला कशा प्रकारे साध्य करावं लागतं. सक्सेस एव्हरीवन वॉन्ट टू नो हाऊ टू सक्सेस इट. सक्सेस प्रत्येकाला असं वाटतं की कशा प्रकारे ते अचीव करता येईल हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे. ओके. द डेफिनेशन ऑफ सक्सेस इज डिफरंट फॉर एव्हरी पर्सन. प्रत्येक व्यक्तीसाठी सक्सेसची डेफिनेशन वेगळी आहे. यू कॅनॉट अंडरस्टँड व्हॉट सक्सेस मीन्स टू यू बाय सिम्पली लुकिंग ॲट व्हॉट अदर वॉन्ट इन देअर लाईव्स. तुम्ही समजू शकत नाही यशस्वी होणं म्हणजे काय टू यू बाय सिम्पली लुकिंग ॲट व्हॉट अदर्स वॉन्ट इन देअर लाईफ. जोपर्यंत लोक काय करणार त्यांच्या आयुष्यामध्ये जोपर्यंत त्यांना कळत नाही तोपर्यंत त्यांना सक्सेस म्हणजे काय असतं ते समजू शकत नाही. यू हॅव टू डिफाईन व्हॉट सक्सेस मीन. तुम्ही स्वतः ठरवलं पाहिजे की सक्सेस म्हणजे काय, यशस्वी होणं म्हणजे काय. टू यू तुमच्यासाठी सक्सेसफुल होणं म्हणजे काय हे तुम्ही ठरवलं पाहिजेत. अँड व्हॉट यू वॉन्ट टू अचीव, आणि काय साध्य करायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजेत. वन्स यू नो व्हॉट इज सक्सेस फॉर यू, एकदा तुम्हाला कळालं की सक्सेस तुमच्यासाठी काय आहे, यशस्वी होणं तुमच्यासाठी काय आहे किंवा यश तुमच्यासाठी काय आहे, यू कॅन सेट युअर गोल इन लाईफ. तुम्ही काय करू शकता, तुमच्या आयुष्याचं ध्येय ठरवू शकता. इट इज हायली इम्पॉर्टंट दॅट यू प्लॅन द की स्टेप्स इन अचिव्हिंग युअर गोल. हे खूप महत्त्वाचं आहे की जेव्हा तुम्हाला सक्सेस मिळवायचं आहे, यश मिळवायचं आहे, तर तुम्ही काय केलं पाहिजे तर तुमचं जे गोल आहे, ध्येय जे आहे त्याचे तुम्ही काय केलं पाहिजे तर की स्टेप्स ठरवले पाहिजेत. काय स्टेप्स तुम्ही ठरवले पाहिजे, त्या स्टेपनुसार तुम्हाला काय करायचं तर यश संपादित करायचं आहे. विदाउट अ प्रॉपर प्लॅन अँड रिअलिस्टिक स्टेप्स डिफाईन, कुठल्याही प्रकारच्या प्रॉपर प्लॅनशिवाय आणि एका रिअलिस्टिक स्टेप्सशिवाय द चान्सेस ऑफ सक्सेस गो डाऊन. जे चान्सेस आहेत यश मिळवण्याचे ते कमी होतात जर आपल्याकडे प्रॉपर प्लॅन असले आणि रिअलिस्टिक स्टेप नसतील. ओके. रिअलिस्टिक म्हणजे ज्या सत्य आहेत वास्तविक स्टेप्स आपल्याकडे नसतील तर सक्सेस मिळवणं अवघड आहे. रिमेंबर अलॉंग विथ प्रॉपर प्लॅनिंग, लक्षात ठेवा की प्रॉपर प्लॅनिंगने जिनियन हार्डवर्क, एकदम हार्डवर्कने आणि पर्सिवरन्सने, चिकाटीने आणि कॉन्फिडन्सने म्हणजे आत्मविश्वास हे काय तर काही की फॅक्टर्स आहेत कशाचे तुमच्या गोलचे. ओके. जे तुम्हाला सक्सेस किंवा मग यशाकडे घेऊन जातात. वेन एव्हर यू वॉन्ट गायडन्स, जेव्हा केव्हा तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असते, डू नॉट बी शाय, त्यावेळेस लाजू नका टू गेट इट, मिळवण्यापासून ते घेण्यापासून. कोणाकडून तर फ्रॉम पीपल हू हॅव ऑलरेडी अचीव्ड सक्सेस. असे लोक की ज्यांनी ऑलरेडी काय केलं तर सक्सेस मिळवलं आहे, यश मिळवलं आहे, त्या लोकांकडून गायडन्स घेण्यापासून बिलकुल लाजायचं नाही. ऑर पीपल हू आर इन चोजन डोमेन, आणि काही लोक जे सध्या सुद्धा यशाकडे जात आहेत त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायला कधी लाजायचं नाही. टू लर्न फ्रॉम पीपल्स एक्सपिरियन्स विल हेल्प यू इन युअर ओन क्वेस्ट. जे लोकांना अनुभव आले त्यामुळे ते अनुभवापासून तुम्ही काय करू शकता, शिकू शकता आणि त्याचा वापर तुम्ही स्वतःच्या मार्गासाठी करू शकता किंवा स्वतः सक्सेस मिळवण्यासाठी तुम्ही करू शकता. लर्न अँड फॉलो द पाथ ऑफ सक्सेस ऑफ अदर सक्सेसफुल पीपल. शिका आणि फॉलो करा इतर लोकांचे जे काही पाथ आहेत सक्सेसफुल लोकांचे, त्याच्यावर निश्चित चालण्याचा प्रयत्न करा.
ट्राय टू अंडरस्टँड द प्रॉब्लेम्स दे फेस अँड टॅकल युअर ओन इश्यू अकॉर्डिंगली. ते जे प्रॉब्लेम समजून घ्या आणि त्यानुसार त्या प्रॉब्लेम्सला फेस करणं आणि त्याला टॅकल करणं, त्याला हरवणं, त्या अडचणींना, हे तुम्ही शिका. रिमेंबर दॅट देअर विल बी सॅक्रिफायसेस टू बी मेड. लक्षात ठेवा की सॅक्रिफाईस करावं लागणार आहे तुम्हाला बऱ्याचशा वेळेस. ओके, त्याग करणं ज्याला आपण म्हणतो. सक्सेस व्हेरी मच डिपेंड्स अपॉन हाऊ मच एफर्ट्स यू हॅव पुट इन ईच स्टेप ऑफ द वे. सक्सेस डिपेंड असतं कशावर, तर तुम्ही किती एफर्ट्स घेता, म्हणजे किती तुम्ही परिश्रम घेता कुठल्याही एखाद्या गोष्टीवर, एखाद्या स्टेपसाठी, त्याच्यावर सक्सेस डिपेंड असतं, यश डिपेंड असतं. यू नीड टू डेव्हलप अ नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड ॲज थिंग्स कॅन गेट हार्ड अ सर्टन टाईम. यू नीड टू डेव्हलप अ नेवर गिव्ह अप. तुम्ही स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे. नेवर गिव्ह अप म्हणजे कधी सोडून द्यायचं नाही, कधी त्याग करायचं नाही ॲटिट्यूडला. ओके, म्हणजे जे ठरवलं ते साध्य करायचं, त्याला सोडून द्यायचं नाही, हे ॲटिट्यूड तुम्ही डेव्हलप केला पाहिजेत. किती अवघड वेळ तुमच्याकडे येऊ, तुम्ही स्वतः काय केलं पाहिजे, कुठली गोष्ट सोडून दिली नाही पाहिजेत. युअर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड विल इन्शुअर दॅट इवन वेन थिंग्स गेट टफ. तुमचा जो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे तो खूप महत्त्वाचा असतो, किंवा तो तुम्हाला निश्चितच मदतगार साबित होईल ज्यावेळेस तुमच्याकडे खूप वाईट वेळ येईल. यू डू नॉट गिव्ह अप अँड मार्च टुवर्ड्स अचिव्हिंग युअर गोल वन बाय वन. कधीही काय करू नका, त्याग करू नका किंवा सोडून द्यायचा विचार करू नका. ओके, आणि तुमच्या जे काही गोष्ट आहे, जे तुम्हाला साध्य करायचं गोल आहे तुमचं, ओके, त्या ध्येयाकडे जाण्यासाठी काय करा, तर आगेकूच करत राहा. द सेईंग अ ड्रीम डझंट बिकम रियालिटी थ्रू मॅजिक. लक्षात ठेवा, एक वाक्य आहे, अ ड्रीम डझंट बिकम रियालिटी. जे स्वप्न आहे ते कधीही सत्यात उतरत नसतं. कशाने, तर एका मॅजिकने, जादूने. इट टेक्स स्वेट, डिटर्मिनेशन अँड हार्डवर्क. त्यासाठी घाम गाळावा लागतो, डिटर्मिनेशन करावं लागतं, म्हणजे फोकस असावं लागतं, आणि हार्डवर्क घ्यावा लागतो. हे तुमच्या कधी लक्षात असू द्या. ओके, थँक्यू सो मच फॉर लिसनिंग टू मी टुडे. आज माझं तुम्ही हे सर्व ऐकून घेतलं त्याबद्दल आभारी आहे. आय एम रिअली हॅपी, मी आनंदी आहे. आय वॉज एबल टू शेअर माय थॉट्स विथ यू ऑल, की मी तुमच्यासोबत माझे थॉट्स काय केले तर शेअर केले, त्याबद्दल मी आनंदी आहे. आता प्रोजेक्ट वर्क जो आहे क्वेश्चन नंबर 9, तो तुम्हाला मुलांना एकत्र येऊन करायचा आहे. ओके, हे तुमचा पर्सनल प्रश्न असणारे, पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न असणार आहे. आपण बघत आहोत लँग्वेज स्टडी. आता यामध्ये जिरंड, इन्फिनिटिव्ज असेल, त्याचबरोबर फायनाईट, नॉन फायनाईट वर्ब असतील. याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवले आहेत ग्रामरचे, ते जाऊन तुम्ही काय करू शकता, अभ्यासू शकता, बघू शकता, आणि ते बघितल्यानंतर तुम्हाला आणखीन सोपं जाईल. परंतु आता या लँग्वेज स्टडीच्या तुमच्या ह्या बुकच्या पार्टमध्ये काय दिले ते बघूया. वेन द आय एन जी फॉर्म ऑफ अ वर्ब इज यूज्ड ॲज अ नाउन. ज्यावेळेस आय एन जी फॉर्म लावलेला एखादा वर्ब असेल, जर तो नाउन म्हणून वापरला जात असेल, तर इट इज नोन ॲज जिरंड, अ व्हर्बल नाउन. त्याला आपण काय म्हणतो, जिरंड असं म्हणत असतो. ओके, फॉर एक्झाम्पल, द फायटिंग वेंट ऑन. फायटिंग, आता हा फाईट हा एक वर्ब आहे, त्याला आय एन जी लागल्यानंतर तो नाउन झाला आहे. ओके, आणि नाउनची जागा तिने घेतलेली आहे, त्यामुळे आपण त्याला जिरंड असं म्हणतो. द फायटिंग वेंट ऑन, फायटिंग चालू आहे. हिअर वी सी दॅट आय एन जी फॉर्म ऑफ द वर्ब फाईट इज यूज्ड ॲज अ सब्जेक्ट इन द फायटिंग वेंट ऑन. तुम्हाला दिसेल की इथे आय एन जी फॉर्म लावलेला जो फाईट आहे त्याला काय तर सब्जेक्ट म्हणून तो आलेला आहे. इट डज वर्क ॲज अ नाउन, आणि तो इथे काय करतो तर नाउन म्हणून काम करत आहे. ओके, रीड द फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ जिरंड. काही एक्झाम्पल दिले जिरंडचे, ते समजून घ्या. लक्षात आलेलं आहे, एखादं क्रियापद असेल त्याला आय एन जी लागलेली आहे, आणि तो जर नाउनच्या ठिकाणी असेल किंवा नाउनचा रोल प्ले करत असेल वाक्यामध्ये, तर ते काय असतं, जिरंड असतं. ओके, एक्झाम्पल, जिरंड इज अन आर्ट. जिरंड काय तर आर्ट आहे. कुकिंग इज अ सायन्स. कुकिंग म्हणजेच विज्ञान. आय एन्जॉय रिडिंग पोएम्स. मी काय करतो, पोएम रीड करायला एन्जॉय करतो. आय लाईक रिडिंग मोर दॅन रायटिंग. मला आवडतं कशाला तर रिडिंग करायला, जास्त रिडिंग करायला कशापेक्षा, लिहिण्यापेक्षा. ओके, रिराईट द अबोव सेंटेन्सेस. आता हे 4 सेंटेन्सेस दिले, हे पुन्हा तुम्हाला लिहायचे आहेत. काय करायचं, तुम्हाला एक ॲप्रोप्रिएट दुसरं जिरंड तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचं आहे, त्या जिरंडच्या जागेवर. ओके, आता गार्डनिंग इज अन आर्ट. इथं आपण लिहू शकतो टीचिंग इज अन आर्ट. कुकिंग इज अ सायन्स. ओके, इथं तुम्ही लिहू शकता एक्झरसाइजिंग इज अ सायन्स. ओके, त्यानंतर आहे आय एन्जॉय रीडिंग पोएम्स. आय एन्जॉय रायटिंग पोएम्स. आय लाईक रीडिंग मोर दॅन रायटिंग. आय लाईक स्विमिंग मोर दॅन रनिंग. ओके, अशा प्रकारे तुम्ही ते लिहू शकता. अंडरस्टँड. त्यानंतर पुढचा आहे इन्फिनिटिव्ज. इन्फिनिटिव्ज म्हणजे काय बघा, समटाइम्स द फॉर्म ऑफ अ वर्ब इन अ सेंटेन्स नेम्स द ॲक्शन बट डज नॉट चेंज अकॉर्डिंग टू टेन्स, नंबर ऑर पर्सन. कधी कधी काय तर एखादं वर्ब जे आहे सेंटेन्समधलं ते ॲक्शन दर्शवतं, परंतु ते काय होत नाही तर चेंज होत नाही. कशानुसार तर टेन्सनुसार.
नंबरनुसार किंवा मग पर्सननुसार. ओके, त्यालाच काय म्हणतात, नॉन फायनाईट फॉर्म किंवा मग इन्फिनिटिव्ह असं म्हणतात. ओके, आणि इन्फिनिटिव्ह इज युज्ड विथ ऑर विदाउट टू. जे इन्फिनिटिव्ह असतात ते टू सोबत येतात किंवा मग विदाउट टू सोबत येतात. ओके, एक्झाम्पल पुन्हा एकदा सांगतो बघा, जिरंड इन्फिनिटिव्ह ज्याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवले आहे ते तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन किंवा ग्रामरची जी प्लेलिस्ट आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही हे सगळे बघू शकता आणि समजून घेऊ शकता. ओके, तर इन्फिनिटिव्ह काय असतात तर टू सोबत येतात किंवा मग विदाउट टू सुद्धा ते येतात. फॉर एक्झाम्पल, हाऊ डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक वॉटर, टू ड्रिंक टी. आता टू ड्रिंक जे आहे तिथे इन्फिनिटिव्ह आहे, आपण त्यात टू इन्फिनिटिव्ह म्हणू. कॅन यू नेम द बेवरेज, बेवरेज म्हणजे पेय. आता हा जो नेम आहे तो काय तर इन्फिनिटिव्ह आहे. आता खाली काही इन्फिनिटिव्ह दिलेले आहे, काही सेंटेन्स दिलेले आहेत, त्यातील इन्फिनिटिव्हला तुम्हाला काय करायची, अंडरलाईन करायची आहे. ओके, पहिलं वाक्य दिसतंय बघा, इट वॉज फनी टू रीड वर्ड्स दॅन स्टूड फर्स्ट. आता इथं हा टू रीड जो आहे तो काय आहे तर इन्फिनिटिव्ह आहे. ओके, पुढचं वाक्य आहे, कॅन आय रीड द बुक. ओके, आता हे कशा प्रकारे आहेत इन्फिनिटिव्ह, यासाठी तुम्हाला माझा तो स्पेशलवाला व्हिडिओ बघावा लागेल म्हणजे तुम्हाला क्लिअर कट समजून जाईल. ओके, तर इथे थोडक्यात तुम्ही समजून सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला त्यातून समजून गेलं असेल. टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज क्वेश्चन. आता टू बी आणि नॉट टू बी, सॉरी टू बी हे जे काय आहेत तर इन्फिनिटिव्ह इथे आहेत. ओके, आय होप तुम्हाला हे समजलेलं आहे. पुढचा पॉईंट आपण बघतोय ते म्हणजेच फायनाईट. याच्यात दिलं बघा, अंडरलाईन द वर्ब्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रॅकेट. आता प्रॉपरली जे काही वर्ब्स आहेत त्याला तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे आणि ब्रॅकेटमध्ये जे टेन्स दिला आहे तो तुम्हाला अंडरलाईन करायचा आहे. आता फर्स्ट बघूया, ए पासून सुरुवात करूया. प्रीती इवन रोट अबाउट इट. आता याच्यात लक्षात घ्या की टेन्सेसवर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे टेन्सेस सुद्धा तुम्ही बघू शकता. मी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये ऑल ग्रामरची, क्लिक करा, सर्व ग्रामरची व्हिडिओ तुमच्या समोर येऊन जातील. ते तुम्ही बघितले तर सगळे 10वीचे तुमचे जे ग्रामरचे सेक्शन आहे तुमचं सगळं क्लिअर होऊन जाईल, म्हणजे तुम्हाला टेन्शन राहणार नाही. ओके, असो तर विषयावर येतो आपण, प्रीती इवन रोट अबाउट इट. आता त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल याच्यात सुरुवातीला आपल्याला काय बघा सांगितलेलं आहे तर वर्ब तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे किंवा अंडरलाईन करायचं आहे आणि करेक्ट ऑप्शन जे ब्रॅकेटमध्ये दिले ते तुम्हाला शोधायचं आहे. आता त्याच्यामध्ये वर्ब दिसतो आपला रोट आणि हा टेन्स असणार आहे पास्ट टेन्स. ओके, सेकंड आहे टुडे संजय फाउंड अ न्यू बुक. याच्यामध्ये फाउंड आपल्याला दिसतोय वर्ब आणि याच्यामध्ये टेन्स आहे पास्ट टेन्सच. ओके, फाइंड, फाउंड, फाउंड, राईट, रोट, रिटर्न म्हणजे पास्ट टेन्स आहे. राहुल फाइंड्स मॅथ्स इझी. आता फाइंड्स हा आहे प्रेझेंट टेन्स किंवा V1 तो आहे प्रेझेंट टेन्स. ओके, बी सेक्शन बघा, प्रीती वॉज स्कॉर्नफुल. इथे वॉज आहे सिंग्युलर. ओके, दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल. इथे इज आणि हे आहे सिंग्युलर. अंडरस्टँड, दे आर स्पोर्टमॅन, आर आणि हे आहे प्लुरल. ओके, हे त्याचे आन्सर्स आपल्याला सांगता येतील. ओके, तर आता आपण बघतोय पुढं काय दिलं बघा फायनाईटमध्ये, दस वी सी दॅट वर्ब फॉर्म्स शो टेन्स, नंबर एक्सेट्रा. आपण बघतो की जे वर्ब फॉर्म जे आहेत ते टेन्स आणि नंबर सांगण्याचं काम करतात. ओके, हिअर द वर्ब फॉर्म चेंज अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. आणि इथे आपल्याला दिसतंय की वरचे जे वाक्य त्यात आपण बघितलं की ते टेन्सनुसार बदलत आहेत वर्ब. ओके, किंवा मग ते टेन्स दाखवण्याचं काम करतायत, त्याचबरोबर ते चेंज होत आहेत सब्जेक्टनुसार. अ वर्ब फॉर्म विच इज डिसाइडेड बाय अँड चेंज अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट ऑफ सेंटेन्स. एखादा वर्ब फॉर्म जो डिसाईड होतो किंवा मग चेंज होतो कशानुसार, सब्जेक्टनुसार, तर त्याला काय म्हणतात, फायनाईट वर्ब असं म्हणतात. ओके, म्हणजे हे सगळे जे होते फायनाईट वर्ब होते, रोट, फाउंड, त्यानंतर फाइंड्स, वॉज, इज आणि आर. ओके, एक्झाम्पल, यू आर व्हेरी काइंड. इफ द सब्जेक्ट यू इज चेंज टू शी द सेंटेन्स विल बी शी इज व्हेरी काइंड. ओके, आता यू आर काइंड यामध्ये आर हा फायनाईट वर्ब आहे. जर त्याची सुरुवात यू ऐवजी शीने झाली तर वाक्यामध्ये बदल काय होईल, शी इज व्हेरी काइंड आणि हीच काय असेल, फायनाईट वर्ब असेल. नाउ चेंज द वर्ब्स फॉर्म अकॉर्डिंग टू द चेंज इन द सब्जेक्ट. आता सब्जेक्टमध्ये चेंज झाल्यानंतर कशा प्रकारे वर्ब फॉर्म चेंज होतो ते तुम्हाला लिहायचं आहे. आता हे तुम्हाला दिसेल आय डोंट नो, यामध्ये आयला तुम्हाला बदल करायचा आहे शी, तर याचा बदल होईल शी डझंट नो. आता आन्सर दिसते तुम्हाला स्क्रीनवर, शी डझंट नो. माय फादर नोज. आता माय फादरला तुम्हाला बदल करायचं आहे वी, तर स्क्रीनवर तुम्हाला आन्सर दिसतंय, याचा आन्सर होईल वी नो. ओके, एस प्रत्यय निघून जाईल.
आय एम फॉलोइंग इन युअर फूड स्टेप. आता इथं आयला तुम्हाला बदल करायचा आहे ही नुसार, तर मग आन्सर असेल ही इज फॉलोइंग इन युअर फूड स्टेप. हीच्या नंतर इज येईल. ओके, अशा प्रकारचे बदल आपल्याला दिसून येतात. सब्जेक्टनुसार ते बदल झाले आपल्याला दिसून येतात. अंडरलाईन द जिरेंड, प्रेझेंट पार्टिसिपल्स अँड इन्फिनिटिव्स, हे तुम्हाला अंडरलाईन करायचे आहेत. ओके, किंवा मग प्रत्येकाला ऑर दिलं आहे. ओके, तर पहिलं वाक्य दिसलं सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट इट इज क्वाईट चॅलेंजिंग. यामध्ये आपल्याला दिसेल जिरेंड, सेटिंग आणि चॅलेंजिंग. अंडरस्टँड. आता दुसरं वाक्य क्वालिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वे टू ट्रॅक प्रोग्रेस. आता याच्यात तुम्हाला दिसेल क्वालिफाईंग हा आहे जिरेंड आणि हा आहे इन्फिनिटिव्ह टू. ओके, आता पुढचं दिसतंय इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट. ओके, आता टू क्रिएट हा इन्फिनिटिव्ह आहे. ओके, गोल दॅट आर विदिन अ करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टाईज. टू क्रिएट हा शब्द तिथं आहे. त्यानंतर आहे पुढचा तो आपल्याला दिसतोय बघा, टू क्रिएट नंतर आपल्याला दिसतंय पुढचं वाक्य वी नीड टू ब्रिंग. आता इथे टू ब्रिंग हे इन्फिनिटिव्ह आहे. डाऊन लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ. ओके, अँड प्लॅन टू एक्झिक्यूट. ओके, आवर स्ट्रॅटेजीज. त्यानंतर पुढचं आहे ई फाइंडिंग. सुरुवातच बघा फाइंडिंग हा जिरेंड आहे. द राईट फुटिंग हा सुद्धा जिरेंड आहे. प्रिसाइसली मास्टरिंग हा सुद्धा जिरेंड आहे. द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस, गेटिंग हा सुद्धा जिरेंड आहे. ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम्स. हे तुम्ही अंडरलाईन करून घेऊ शकता तुमच्या बुकमध्ये. ओके, हे त्याचे आन्सर असणार आहेत. ओके, आता क्लासिफिकेशन दिलं आपल्याला फॉलोइंग वर्ड्सचं त्यांच्या रिस्पेक्टिव्ह कॉलममध्ये टाकायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो बघा, नाऊनपासून तर इंटरजेक्शनपर्यंत मी स्पेशल व्हिडिओ बनवले आहेत. ओके, तर ऑल ग्रामरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्यामध्ये जाऊन तुम्ही ह्या कन्सेप्ट चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. ओके, आता हे शब्द दिले टॅकल, ट्रम्पेट, डायरेक्टली एक्झिक्यूट, अग्रेसिव्ह, नॅचरल, ऑब्सेस, एक्झॅक्टली, अचीव, क्लिअरली, इमॅजिनेशन, प्रिसाइसली, क्रिएट, इम्पॉर्टंट, एक्सपर्ट, स्पेसिफिक, ऑफ, इफ, अँड, ओ, फ्रॉम, वी, बट, इट यांना आपण कशा प्रकारे फिल करतोय त्याचे डायरेक्ट आन्सर मी दिले ते आपण बघूया. आता नाऊनमध्ये येईल अब्सेन्स, एक्सपर्ट, इमॅजिनेशन, ट्रम्पेट. ॲडजेक्टिव्हमध्ये येईल अग्रेसिव्ह, इम्पॉर्टंट, नॅचरल, स्पेसिफिक. ॲडवर्बमध्ये येईल क्लिअरली, डायरेक्टली, एक्झॅक्टली, प्रिसाइसली. वर्बमध्ये येईल अचीव, क्रिएट, एक्झिक्यूट अँड टॅकल. प्रोनाउनमध्ये येईल इट आणि वी. प्रिपोजिशनमध्ये येईल फ्रॉम, इफ, ऑफ. ओके, कंजंक्शनमध्ये येईल ॲट, अँड बट. इंटरजेक्शनमधील ओ. हे सगळे शब्द आपल्याला दिसून येतील त्या कॉलममधले. ओके, चेंजिंग वर्ड क्लास. ओके, वर्डचा क्लास चेंज कसा करायचा हे आपण बघतो इथे. समटाइम्स द वर्ड क्लास ऑफ अ वर्ड चेंज विदाउट ॲडिंग एनी प्रिफिक्स ऑर सफिक्स. काही शब्द असतात त्यांचा जो क्लास आहे तो चेंज होतो विदाउट युझिंग प्रिफिक्स, सफिक्स. प्रिफिक्स न लावता किंवा सफिक्स न लावता सुद्धा काहींचा काय जो आहे क्लास जो आहे तो चेंज होत असतो. फॉर एक्झाम्पल रन इज यूज ॲज अ वर्ब. रनचा वापर वर्ब म्हणून केला जातो. सो वर्ब इज इट्स वर्ड क्लास इन आय कॅन रन फास्टर दॅन हिम. कॅन नंतर रन वापरला आहे. बट वेन रन इज यूज ॲज अ नाऊन, ज्यावेळेस रनचा वापर नाऊन म्हणून होतो इट्स वर्ड क्लास चेंज, त्याचा वर्ड क्लास चेंज होतो. फॉर एक्झाम्पल इंडिया हॅज टू स्कोर 10 मोर रन्स टू विन द मॅच. इथे रन्स जो आहे तो नाऊन म्हणून आलेला आहे. ओके, दिस इज कॉल्ड चेंज ऑफ वर्ड क्लास. यालाच काय म्हणतात, चेंज ऑफ वर्ड क्लास म्हणतात. शब्दाचा जी स्पेलिंग आहे ती सारखीच आहे, फक्त त्याचा वापर नाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब किंवा मग वर्ब म्हणून वेगवेगळ्या प्रकारे होतो. ओके, त्याला चेंजिंग वर्ड क्लास असं म्हणतात. अंडरस्टँड. स्पेलिंग सेमच राहणार, कुठल्या प्रकारचं प्रिफिक्स आणि सफिक्स तिथे वापरले जाणार नाही. ओके, लुक ॲट द फॉलोइंग एक्झाम्पल्स. काही एक्झाम्पल्स दिलेत खाली ते बघा. चेंज ऑफ वर्ड क्लास फ्रॉम वर्ब टू नाऊन. ओके, आय डाऊट इफ आय कॅन राईट ॲज फास्ट ॲज यू कॅन. मला शंका आहे की आय कॅन राईट ॲज फास्ट ॲज यू कॅन. जितक्या स्पीडनं तू लिहू शकतो तितक्या स्पीडनं मी लिहू शकेल याबद्दल मला शंका आहे. इथे डाऊट हे वर्ड म्हणून आलेलं आहे. ओके, आणि दुसरं एक्झाम्पल आहे आय हॅव अ डाऊट अबाउट दिस टॉपिक. आणि इथे दुसरं जे डाऊट आहे ते नाऊन म्हणून आलेलं आहे. ओके, सिमिलरली लाफ, वॉक, कॅच, थ्रो, टर्न. सिमिलरली शब्द असतात कुठले तर लाफ, वॉक, कॅच, थ्रो आणि टर्न यांचा सुद्धा वापर तशा प्रकारेच होतो. चेंज ऑफ वर्ड क्लास फ्रॉम नाऊन टू वर्ब. आता नाऊन टू वर्ब कशा प्रकारे वर्ड क्लास चेंज होतो त्याचे काही एक्झाम्पल आहेत आपल्यासमोर.
रिमूव्ह द पोटॅटो पिल्स, नाऊन. रिमूव्ह द पोटॅटो पिल्स, पिल्स हे नाऊन म्हणून आलेलं आहे. पील द पोटॅटो, हे पील जे आहे ते वर म्हणून आलेलं आहे. पुढचं एक्झाम्पल आहे शी वर्क्स ॲज अ नर्स. आता हे नर्स जे आहे ते नाऊन म्हणून आलेलं आहे. यू हॅव टू नर्स अ पेशंट टिल ही शी रिकवर्स. आधी ते जे नर्स शब्द आलेला आहे दुसऱ्या वाक्यात तो आलेला आहे ॲज अ व्हर्ब म्हणून. ओके, याला चेंजिंग वर्ड क्लास असं म्हणतात. ओके, आय होप तुम्हाला हा जो चॅप्टर आहे बी स्मार्ट या चॅप्टरचे सर्व प्रश्न उत्तरं चांगल्या प्रकारे काय झालेले तर समजलेले आहेत. ओके, सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला 6वीपासून तर 12वीपर्यंतचे इंग्लिश या विषयाचे तुम्हाला काय मिळतील तर व्हिडिओ मिळतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आणखीन एक ती म्हणजे काय तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्या तुमच्या उपयोगाच्या म्हणजे 10वीच्या वर्गाच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यावर जाऊन तुम्ही काय करू शकता तर इंग्लिशचं ग्रामर असेल, त्याचबरोबर 10वीचे सगळे चॅप्टर्स असतील, त्याचे प्रश्न उत्तर असतील, हे चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. ओके, तुमच्या मित्राबरोबर शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईबसुद्धा करा. ओके, चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.